सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादघाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि। प्राचार्य PS अभियांत्रिकी महाविद्यालय, मी सर्व ई मीडियाचे मनापासून स्वागत करतो। PS अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 23 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची संयुक्त जयंती घेतल्या जाते। ही कर्मचाऱ्यांच्या निधीमधून ही जयंती साजरा केली जाते। या वर्षी आम्ही 8 तारखेपासून कार्यक्रम सुरू केले। 8 तारखेला डॉक्टर अनिता भारती, दिल्ली युनिव्हर्सिटी, एक दलित फेमिनिस्ट रायटर यांना निमंत्रित केलं होतं। बाबासाहेबांचं बरंच योगदान महिलांसाठी झालेलं आहे। राईट टू एज्युकेशन म्हणा किंवा महिलांना बरोबरीने राईट टू इक्वालिटी, या दृष्टीने बाबासाहेबांनी त्याला संविधानामध्ये तरतूद केलेली आहे। आणि आज आम्ही या कार्यक्रमाला, या जयंती उत्सव पहिला दिवस आम्ही महिलांच्या विषयापासून सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महिलांसाठी योगदान। आज किती जरी पाहिलं, आपण म्हणतो बोलायला बाबासाहेबांच्या संविधानाने महिलांना अधिकार दिलेला आहे, 30% रिझर्वेशन दिलेलं आहे, पण अजूनही मानसिक स्थित्या बदललेल्या नाहीत। त्याच अनुषंगाने आम्ही तो पहिला विषय घेतला। दुसरा जो विषय होता, ज्या विषयाला घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून मटेरियल सायन्स मध्ये पदवी घेतलेले श्री वामसी मट्टा, जे आता बेंगलोर स्थित आहेत, त्यांचं मूळ गाव आंध्र प्रदेश, यांनी कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुठलीही कला असू द्या, तसं जर पाहिलं, प्राध्यापक हा एक कलाकारच आहे। आम्ही जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तर आमचा जे मॉड्यूल्स असतात, हाय पिच, मीडियम पिच, लो पिच करून विद्यार्थ्यांना शिकवतो, तर ती एक कला आहे। त्याच अनुषंगाने एका सायंटिस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा, जो कलेमध्ये त्यांनी मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग करतोय आणि त्यांनी कलेच्या मार्फत बाबासाहेबांना त्यांनी सर्वांसमोर मांडले। ते नुसते भारतातच त्यांचं कार्य करत नाहीत, ते US ला, ऑस्ट्रेलियाला जाऊन त्यांचं व्याख्यान देतात। तर हे असे वामसी मठांचं दुसऱ्या दिवशी आमचं व्याख्यान झालं।
आणि कालचं जर पाहिलं तर अशोक वानखेडेजी, ज्यांना आपण भाऊ म्हणून ओळखतो. तिसरा जो महत्वाचा विषय जो आपण म्हणतो, बाबासाहेबांनी पत्रकारितेला फार महत्व दिलेलं आहे, तो चौथा स्तंभ मांडलेला आहे. आणि आजचा मीडियानी जे प्रकट भूमिका घेणं गरजेचं आहे, त्यांना दिशा देण्यासाठी बाबासाहेबांनी वर्तमानपत्र काढले. त्या काळामध्ये 1920 साली बाबासाहेबांनी पहिले मूकनायक काढला. ते कुणाचे होते? ही वॉज लीडर ऑफ द स्पीचलेस पीपल. आणि त्या अनुषंगाने जो काही जाती भेदभाव होता, अस्पृश्यांचे हक्क होते, दिले जात नव्हते, आणि सामाजिक जागृती करणं अपेक्षित होत, त्या दृष्टीने त्याच्यासाठी बाबासाहेबांनी हा मूकनायक 1920 साली काढला. दुसरा पेपर बाबासाहेबांनी 1927 ला बहिष्कृत भारत काढला. प्रत्येक वर्तमानपत्राचा उद्देश वेगळा. पहिल्या ह्याच्यामध्ये जाती भेदभाव म्हटलं, अस्पृश्यांचे हक्क म्हटलं, सामाजिक जागृती म्हटलं. बहिष्कृत भारत या ह्याच्यामध्ये म्हणजे महाडचा सत्याग्रह आला. सत्याग्रह काही दिशा देण्याचं काम केलं बाबासाहेबांनी. सामाजिक अन्याय जरी झाले असतील त्या अन्यायावरती वाचा फोडली, आणि दलितांचे जे राजकीय हक्क आहेत, जे राईट्स असायला पाहिजे, त्याच अनुषंगाने तिसरा भाग, जो तिसरा वर्तमानपत्र झाला तो 1930 ला. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं 1930 ला, तर बाबासाहेबांचा जो उद्देश होता त्या वर्तमानपत्राचा, की काळाला मंदिर इक्वालिटीसाठी, कामगारांचे हक्क, लेबर पार्टीचे पण तेव्हा फॉर्मेशन त्याच काळामध्ये झालेलं आहे, पुणा पॅक्ट पण तेव्हाच झालेला आहे. पहिले 19 बहिष्कृत भारत जेव्हा काढला तेव्हा राजकीय दलितांचे राजकीय हक्काबद्दल बोलले, आणि एक वेगळा संघ, आपला मतदारसंघ हा दलितांचा असला पाहिजे, त्यासाठी मागणी केली ती 1932. त्या अनुषंगाने महात्मा गांधींनी आमरण उपोषण पण केलं. तर ही अशी मुवमेंट होती. असं पत्रकारितेला बाबासाहेबांनी अतिशय महत्व दिलेलं आहे, आणि फार चांगल्या रीतीने बाबासाहेबांनी त्यांचा जो विचार आहे प्रखटपणे मांडलेला आहे. त्या सर्वांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे, महिलांसाठी आहे, जलपुरुष म्हटलेला आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या समोर जे काही आयडियल पर्सन होते ते महात्मा फुले, त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज आणि गाडगे बाबा. तर या लोकांना समोर ठेवून बाबासाहेबांनी त्यांची मुवमेंट केली. तसं पाहिलं तर राजश्री शाहू महाराजांनी दलितांचे नेते बाबासाहेबांना डिक्लेअर केलं. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांना खूप मदत झालेली आहे ह्या लोकांची. आणि महात्मा फुलेंचा जो काही बाबासाहेबांचा संबंध होता, म्हणजे त्यांचे वडील रामजी सपकाळ, ते महूवरून जेव्हा त्यांना टीचर झाले, तर पुण्यामध्ये त्यांना कॅन्टोन्मेंट मध्ये, पुण्याच्या सैनिकी शाळेमध्ये त्यांना ट्रेनिंग सेंटर जे आहे, तिथं ट्रेनिंग सेंटरला त्यांची नेमणूक केली. 1-1.5 वर्ष ते ट्रेनिंग घेतली, आणि मग शिक्षकाच्या हुद्द्यावर त्यांना महू मध्ये कार्यभार देण्यात आला. तर तेव्हा त्यांचं जो संपर्क आला महात्मा फुलेंसोबत आला. तर बाबासाहेबांचा फार जो काही प्रभाव होता बाबासाहेबांवर, त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव होता, आणि त्यांच्या वडिलांमुळेच बाबासाहेब एवढे या देशामध्ये कार्य करू शकले. तर मला हेच म्हणायचं आहे की महात्मा फुलेची जयंती आज आम्ही या महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या जयंतीचा उत्सव समितीचा आम्ही समारोप करत आहोत. या छत्रपती संभाजीनगरच्या वतीने, जयंती उत्सव समितीच्या वतीने, सर्व जयंती उत्सवचे जे काही पदाधिकारी आहेत, डॉक्टर BN चौधरी म्हणा, अशोक खरात म्हणा, डॉक्टर अनिता वालदे, प्रशांत पंडित,
साहिल नगाटे आणि सर्व कर्मचारी यांचा सहभाग होता. यांच्या सहभागामुळे हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवू शकलो. रविवारी आम्ही 18 तास अभियान हा राबवणार आहोत. आतापर्यंत 100 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. 100 रजिस्ट्रेशन अजूनही ओपन आहेत. आम्ही 150चं फक्त लिमिट ठेवलेलं आहे. तर उद्या रविवारी 18 तास अभियानाचा कार्यक्रम आमच्याकडे राहणार आहे आणि अशा प्रकारे या PS अभियांत्रिकीची पूर्ण जयंती उत्सव या वर्षीचा 2027चा असा आयोजन 26चा त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 14 तारखेला लुंबिनी गार्डन येथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहोत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रामधून डॉक्टर ML परिहार राजस्थान मधून यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर ML परिहार हे बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी आणि बुद्धिझम याच्यावरती ते त्यांचा व्याख्यान देणार आहेत. अध्यक्षपद श्री अतुल चव्हाण, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हे भूषवणार आहेत. तर 14 एप्रिलच्या कार्यक्रमाला जे ML परिहारांनी धम्मपद लिहिलेलं आहे त्याच्या फ्री ऑफ कॉस्ट जेवढे काही उपस्थित राहणार आहेत त्या कॉपीज सगळ्यांना बौद्ध धर्माचा प्रसार हा पण एक ऑब्जेक्टिव्ह आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीनी जो बाबासाहेबांनी त्यांच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्येच लिहून दिलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही धम्मपदाच्या सर्व कॉपीज तिथं उपस्थितांना वाटणार आहोत. तर जास्तीत जास्त लोकांनी तिथे येऊन त्या कार्यक्रमाला धम्मपदाच्या कॉपीज मिळतील आणि त्या व्याख्यानाचा उपभोग घ्यावा ही माझी विनंती. जय भीम. एक प्रश्न असा आहे, महाविद्यालयामध्ये आपलं PS इंजिनिअरिंग कॉलेज हा मुकुटमणी आहे आणि या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीमध्ये आपलं मोठं योगदान आहे. या संदर्भात आपण थोडी हे पहा, कोणाचं योगदान नसतं एकट्या माणसाचं. त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत. मी सर्व ह्या महाविद्यालयातील माझे सगळे सहकारी, सर्व कर्मचारी या सर्वांचं योगदान आहे असं समजेल. माझ्या एकट्याचं नाही. कारण की आमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांचं कार्य इतकं मोठं होतं आपण त्याची नखाची पण बरोबरी करू शकत नाही. ठीक आहे, PS अभियांत्रिकी महाविद्यालयाला 15 वर्षामध्ये आम्ही एक वेगळ्या दिशेला आणलं. आज आमचं एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट झालंय. प्रामुख्याने आम्हाला इथला मग तो इलेक्ट्रिकल विभाग असो, सिव्हिल विभाग असो किंवा कम्प्युटर सायन्स असो किंवा तुमचं इलेक्ट्रिकल असो आणि मेकॅनिकल असो, या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे. प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं या बिल्डिंगचं जे काही काम होतात आम्ही डिपार्टमेंटली करतो. इलेक्ट्रिकल पूर्ण या कॉलेजची वायरिंग आहे ती आमच्या इलेक्ट्रिकल विभागाने केली. त्याच्यानंतर कम्प्युटर्स आहेत, एवढे कम्प्युटर्स आम्ही बाहेरच्याला त्याचं मेंटेनन्स देत नाही. आम्ही काटकसर करून पैसा वाचवून सगळ्या गोष्टी आम्ही ज्या लागणार आहेत टेक्नॉलॉजी अपडेटेड ठेवतो आणि आता पुढे चालून स्किलिंग करण्याचं आमचं काम आहे. एक फार मोठ्या कंपनी सोबत 1.5-2 करोडचे रोबोटिक वेल्डिंग हा जो काही आहे त्याला स्किलिंग करण्याचं काम आम्ही विद्यार्थ्यांना करणार आहोत. त्याचं सेंटर ऑफ एक्सलन्स आमच्याकडे होणार आहे मे महिन्यामध्ये. तसेच ड्रोन टेक्नॉलॉजी ही पण खूप अग्रेसर पुढे चाललेली आहे. त्या टेक्नॉलॉजीसाठी पण एक मोठं सेंटर ऑफ एक्सलन्स आपल्याकडे आपण उभारणी करत आहोत. तर अशा प्रकारे आमची वाटचाल आहे. काळाच्या गरजेप्रमाणे सर्व कर्मचारी, मग तो शेवटचा का असे ना, चतुर्थ कर्मचारी, ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा जो ऑफिसचा कर्मचारी, प्रत्येकाचं योगदान आहे. सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे
कारण की डेमोक्रेटिक वेनी पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम ही आम्ही राबवतो आणि महाविद्यालयाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण नाव सांगा. डॉक्टर अभिजित पंढरीनाथ वाडेकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.